ती आहे जे कृत्रिम वाळू धोरण आहे, एमसॅन धोरण आहे, त्याला राज्यामध्ये किमान 2 वर्ष लागेल. एका जिल्ह्यात 50 क्रेशर आम्हाला लावायचे आहे. क्रेशर लावायला किमान 1 वर्ष लागतं. त्यामुळे आम्ही ही पॉलिसी अनाऊन्स केली आहे की नैसर्गिक वाळूपेक्षा एमसॅन कृत्रिम वाळू त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून द्यायची. हा एक भाग आहे. दुसरा, जी नैसर्गिक वाळू आहे ती 3 महिने बंद असतं. 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत कुठलंही उत्खनन करता येत नाही, वाळूचं उत्खनन करता येत नाही. त्यामुळं 3 महिन्यापासून वाळू बंद आहे. 1 ऑक्टोबर पासून परवानगी मिळाली आहे. आता 1 ऑक्टोबर पासून सर्व महाराष्ट्राच्या 500 वाळू घाटांचे लिलाव होणार आहे. ई ऑक्शन पद्धतीने लिलाव होणार आहेत. नागपूरचा लिलाव जवळपास आता या 15 ते 20 दिवसात पूर्ण होईल आणि त्यामुळं थोडा एक 15-20 दिवस पुन्हा लागेल. पण महाराष्ट्राच्या किमान 500 वाळू घाटामध्ये आता रेती उपलब्ध झालेली आहे. त्याचे लिलाव सुरू झालेले आहे. कालच आमच्या सर्व कलेक्टरनी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घेतलेला आहे आणि त्यामुळं काही एन्व्हायरमेंट क्लिअरन्स यायचे आहेत. कोकणामध्ये त्या ठिकाणी थोडा आम्हाला अजून 15 दिवस वेळ लागेल. पण पुढच्या महिन्याभरामध्ये नैसर्गिक वाळू लोकांना मिळणं चालू होईल. हा फक्त 1 महिन्याचा पॅच आहे, ज्यातनं वाळूची थोडी 3 महिने बंद असल्यामुळे 3 महिने एनजीटीच्या ऑर्डरमुळे पावसाळ्यात वाळू उत्खनन करता येत नाही, म्हणून नदीमध्ये त्या ठिकाणी वाळू उत्खनन करता आली नाही. आणि दुसरं, या वर्षी जास्त पूर आहे, नदी नाला वाहून जात आहेत आणि त्यामुळं नदीमध्ये उतरणं सुद्धा धोकादायक आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की महिन्याभरामध्ये या राज्यामध्ये पुन्हा एकदा मुबलक वाळू उपलब्ध होईल. आणि जे रेतीचे रेट आता वाढलेले आहे, कारण रेतीच अवेलेबल नाही आहे, एमपी मधून येत आहे, काही ठिकाणी कुठे येत आहे. पण मला असं वाटतं की महिन्याभरामध्ये आम्ही हे वाळूचं त्या ठिकाणी जे साठे आहेत हे साठे जनतेला उपलब्ध करून देऊ. घरकुला करता 5 ब्रास वाळू मोफत देऊ. स्थानिक वापराकरता तिथेही वाळू आम्ही उपलब्ध करू. वाळूचं धोरण आता आमचं आलेलं आहे. लवकरच त्या ठिकाणी आम्ही कारवाई करू. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.